आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकमध्ये वर्चस्वाच्या वादातून सुंदरनगर आणि फर्नांडिसवाडी परिसरात कोयते घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 2 स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये 8 आरोपींना अटक करण्यात आली असून ज्या परिसरात त्यांनी दहशत निर्माण केली त्याच भागातून आरोपींची धिंड काढत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला आहे। 20 जुलै 2026 रोजी सुंदरनगर आणि फर्नांडिसवाडी परिसरात वर्चस्वाच्या वादातून 2 गटांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते। पहिल्या गुन्ह्यात आझिम शेख, इजान शेख उर्फ इनी आणि समीर राठोड यांना अटक करण्यात आली, तर दुसऱ्या गुन्ह्यात विजय बहेनवाल उर्फ चंगा, योगेश आहेर उर्फ काका, सचिन गावंडर उर्फ अन्नू आणि गणेश काळे यांच्यासह एकूण 8 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अटक केलेल्या आरोपींची त्यांनी शहरात दहशत माजवलेल्या परिसरातून धिंड काढण्यात आली। या कारवाईद्वारे नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करत गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डंबाळे, एपीआय सुयोग वायकर, एपीआय लोकेश पवार, पीएसआय प्रभाकर सोनवणे तसेच गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली।